राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के किसान सेल के अध्यक्ष ने किसानों के हित में कार्य करेंगे तथा विभिन्न योजना शीघ्र करेंगे, कहा। गोंदिया स्थानीय राष्ट्रवादी कांग्रेस भवन के पात्र परिषद में महाराष्ट्र किसान सेल के राष्ट्रवादी के अध्यक्ष वसंत मनकर ने किसानों के हित में अनेक जटिल प्रश्न हल कर खेती, सिंचाई, बिजली तथा सरकारी योजनाओं में लाभ मिलने हेतु महाराष्ट्र में किसान सेल बढ़ाया जाएगा, ऐसा कहा। इस अवसर पर जिला अध्यक्ष प्रेम रंग डाले, महिला अध्यक्ष महालक्ष्मी तुरकर, डॉक्टर भगत, डॉक्टर डोंगरे, प्रभाकर दनोडे, छोटू भाव पटले, कमल भहेकार आदि प्रमुखता से उपस्थित थे। सतीश पारधी की रिपोर्ट। हा सामान्य शेतकऱ्याला व्हावा हा उद्देश आजच्या या दौऱ्या पाठीमागे आहात। आपणही सर्वजण पत्रकार या निमित्ताने उपस्थित आहात। आपण जर काही प्रश्न विचारले तर निश्चितपणे त्या प्रश्नांचे उत्तर देऊ। खरीप हंगामाचे जे धान विक्री केले होते शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत त्यांची चुकारी नाही, जवळपास 300-400 कोटींची चुकारी थकली आहे। आपण सत्ताधारी पक्षाच्या एक भागात काय मागणी करणार आहात या निमित्तानं? अगदी हा प्रश्न आमच्या सर्वांचे नेते प्रफुल्लभाई पटेल यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे आणि प्रफुल्लभाई पटेल हे केंद्र सरकारकडे या गोष्टीचा त्यांनी आग्रह धरलेला आहे की आम्ही भावाने तुम्ही टार्गेट देऊ नका। आज केंद्र सरकारने काय केलंय की इतका क्विंटल धान खरेदी करा आणि तो खरेदी झाल्यानंतर ते बंद करा। तर प्रफुल्लभाईंची आणि आमच्या सर्वांची मागणी आहे की हे मर्यादा हटवा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांकडे धान शिल्लक आहे त्या सर्वांचं धान जे शासनाने हमीभाव निश्चित केला आहे त्या भावाने खरेदी करा, ही मागणी आहे। त्यासाठी आम्ही आग्रही आहोत। एक बोनस जवळपास 1500 शेतकरी अद्यापही वंचित आहेत, तो बोनस आला मात्र त्याचे संस्था त्यांनी घोटाळा करून तो बोनस पचवून टाकला। असे शेतकरी आता वर्षभरापासून प्रत्येक म्हणजे अपणन कार्यालय असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असेल इकडे तिकडे भटकत आहेत। हा घोटाळा जवळपास शासनापर्यंत देखील पोहोचला, याच्यावर अद्यापही कुठली कारवाई नाही झाली ज्या संस्थांनी घोटाळा केलाय। आपण काय मागणी करणार? तुम्ही केलेल्या या विषय संदर्भामध्ये मला एवढी पूर्ण माहिती नाही, पण मी आमचे जिल्हा अध्यक्ष योगेंद्र भगत यांच्याशी चर्चा करून काय आहे आणि समजून घेतो आणि निश्चितपणे घोटाळा असेल तर तो समोर आला पाहिजे या मताचा मी आहे। त्यासाठी आम्ही आग्रही आहोत। गोंदियाच्या शेतकऱ्यांचे प्रश्न एकच आहे आणि तो मुख्यत्व आपलं पीक जे आहे ते धान आणि या धानाची शासनाने खरेदी केंद्र जी बंद केलेली आहे ते पुन्हा धान खरेदी जो आपण मिनिमम सपोर्टिंग प्राइस जी ठेवलेली आहे त्याप्रमाणे ते धान खरेदी केलं पाहिजे। हीच समस्या आता सुद्धा या ठिकाणी इथे आमच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली का धानाची खरेदी ही तातडीने सुरू झाली पाहिजे, कारण या भागातील शेतकऱ्यांचं एक हक्काचं पीक जर कोणतं असेल तर ते धान आहे आणि ते आपण पाहत असाल खाजगी जे व्यापारी आहेत ते खूप कमी दराने या धानाची खरेदी करतायत आणि म्हणून तोच प्रश्न मुख्यत्वे इथे चर्चेला आहे। समस्या मला शेत हा पीक शिवाय दुसरं काही घेत नाही। एक पीक शेत असल्यामुळे आणि दुहेरी काही हुकुमाईंच्या काही ठिकाणचे राजकारणाच्या सहकार्यामुळे आता दुहेरी पीक व्यवस्था झालेली आहे। ज्याला समस्या सोडून अधिक दुसरं कोशिश नाही अशा संघटना आहे। म्हणून आमच्या या किसान सेवेचं ब्रीदवाक्य आहे संघटन नव्हे सेवाभावी संस्था। पुराचे प्रश्न आहेत, शेती तोट्यातले आहेत, बँकेच्या कर्जाचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत, असे असंख्य प्रश्न आहेत, रस्त्यांचे प्रश्न आहे, मार्केटिंगचे आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरचे आहेत। हे प्रश्न समजून घेऊन आपल्याला ते प्रश्न सोडवण्यासाठी काय करता येईल। कधी कधी हे दादांचं स्वप्न होतं, त्या स्वप्नपूर्तीसाठी या मंत्रिमंडळामध्ये आता जो अर्थसंकल्प मांडला यामध्ये 2 लाखापर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय सरकारने घेतला। पुढ्या भरीव रकमेची शेतकऱ्यांच्या विविध कारणांसाठी तरतूद केली। 20,000 कोटी कर्जमाफीसाठी आहे, 20,000 रुपये वीज बिल माफीसाठी आहे आणि 20,000 कोटी या अनेक गोष्टींसाठी आहे। त्या आजही होत आहेत। विभिन्न पार्टियों के उसका नेतृत्व करते हैं, लेकिन वही गोंदिया जिले में गोंदिया से लेकर नागपुर तक के समृद्धि महामार्ग जा रहा है, वहाँ कई किसानों की जमीनें जा रही है और साथों साथ वहाँ पर जो संसाधन किसानों ने बना है, चाहे अपने बोरवेल हो, पाइपलाइन हो, कई प्रकार के इरिगेशन के जो संसाधन है वहाँ पर उनकी काटियां हैं, किसी खेती वालों के अच्छे आरसीसी के मकान बने हुए हैं। तो तमाम चीजें जब उस प्रकार में जानी, और मैं कल परसों एक रेजिडेंटल घर देखा
वो रेट तो ऐसा है कि उनके मुंह में जीने जैसा हिसाब है। तो कहीं ना कहीं विदर्भ के और खास तौर से हम इस मध्य प्रदेश और महाराष्ट्र के बॉर्डर पर रहने वाले किसान हैं, हमारी भावनाओं का ध्यान रखते हुए हमारे किसान भाइयों को एक उचित तरीके से न्याय मिले। उनकी एक बार जमीन जाएगी तो प्रकल्पग्रस्त लोगों को कहीं ना कहीं तो दोबारा चिरा करके ढूंढने से उनको जमीन मिलने वाली नहीं। तो कहीं तो भी उस परिवार का इतना नुकसान हो रहा है और उस परिवार में कोई एक आदमी बच्चा जो पढ़ा लिखा हो उसको महाराष्ट्र शासन ने कहीं ना कहीं एक रोजगार उपलब्ध कराना चाहिए। ऐसी मैं आज इस किसान सेल के माध्यम से आपसे गुजारिश करता हूँ, मांगनी करता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।